सुरुवातीला एक मोठी बातमी बघूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये बोगस पदवी देऊन पीएचडी करणाऱ्या संस्थाचालक मजहर खानला शेवटी पोलिसांनी अटक केली। मजहर खानची पत्नी आसमा खान हिला आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे। मजहर खान फरार झाला होता। मजहर खान आणि आसमा खान यांनी एमफिलची बोगस पदवी देऊन पीएचडीला प्रवेश घेतलेला होता आणि न्यूज 18 लोकमतनं हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं। विद्यापीठ प्रशासनानं दोघा पती-पत्नींवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी आता दोघांनाही अटक केली आहे। बोगस पदवीचं हे मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। सिद्धार्थ, आपण ही बातमी दाखवलेली होती आणि त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे, काय संपूर्ण प्रकरण? निश्चितपणे न्यूज 18 लोकमतने हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं होतं। आसमा खान आणि मजहर खान एक संस्था चालक आणि त्यांची पत्नी आसमा खान आहे। दोघांनी पीएचडीची पेट न देता एमफिल डिग्रीचा पर्याय त्यांनी निवडला। मात्र एमफिलची अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीची बोगस पदवी त्यांनी डी.वाय. पाटील विद्यापीठाची लावली होती। डी.वाय. पाटीलने विद्यापीठाने सुद्धा खुलासा केला की तो कोर्स आमच्याकडे नाही, त्यामुळे त्या डिग्र्या बोगस आहेत। त्यानंतर न्यूज 18 लोकमतने ही बातमी चव्हाट्यावर आणली। विद्यापीठ प्रशासनाने त्यानंतर आसमा खान आणि मजहर खान यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। आसमा खानला लगेच अटक झाली, मात्र मजहर खान पळून गेला होता, गायब झाला होता। मात्र पोलिसांनी त्याला काल रात्री उशिरा अटक केलेली। आता पती पत्नी दोघेही बोगस एमफिलच्या पदवी देण्याच्या प्रकरणामध्ये अटक आहेत। निश्चितपणे आता पोलीस यामध्ये मोठा तपास करतील, एखादं रॅकेट सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे। बिलकुल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीसाठी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा राज्य सरकारचा अहवाल आज सादर होणार, तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेणार। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नंदुरबारचा दौरा करणार, तर शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांचा दौऱ्याला विरोध। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा जुंपली। महाजनांचे महिला अधिकाऱ्यांशी संबंध, खडसेंचा आरोप। मी जर तोंड उघडलं तर खडसेंना लोक जोड्यानं मारतील, महाजनांचं उत्तर। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी। छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं कोरटकर कोठडीत, जामीन मिळणार का याकडे लक्ष। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पुणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा राहणार बंद, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। आजपासून आरबीआयच्या एमपीसीची 54वी बैठकीत पुन्हा रेपो दर कमी केले जाण्याची शक्यता। ईएमआय सुद्धा होऊ शकतो स्वस्त। शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची आज सांगता। कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्सवाचा होणार समारोप। मोठ्या संख्येनं भाविक राहणार हजर।